नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी माता वेगवेगळ्या मंदिरात का आहेत. चंद्रभागेतीरी असलेल्या पंढरपुरात जेव्हा आपण विठोबा आणि रखुमाईचे दर्शन घ्यायला जातो, तिथं रखुमाईची प्रतिमा विठोबाच्या डाव्या बाजूला नसून एका वेगळ्या मंदिरात आहे. चल तर आज आपण याच्या मागचं कारण जाणून घेऊया की का पांडुरंग आणि रखुमाई वेगवेगळ्या मंदिरात आहे. आणि याचं कारण, सगळ्यात योग्य कारण स्कंदपुराण आणि पद्मपुराण मध्ये दिलेलं आहे. आपण सगळ्यांना ठाऊक आहे की पांडुरंग हे श्रीकृष्णाचे स्वरूप आहे आणि रखुमाई ही राणी रुक्मिणीचे स्वरूप आहे. जेव्हा कृष्णांनी गोकुळ सोडलं, राधा तिथे सुटली आणि आणि कृष्ण द्वारकाधीश झाले आणि रुक्मिणी त्यांची पटराणी. एकदा राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला आली आणि येऊन कृष्णाजवळ बसली. थोड्याच वेळात तिथे राणी रुक्मिणी आल्या. त्यांनी राधाला कृष्णाजवळ बसलेलं बघितलं, पण राधा त्यांना बघूनही कृष्णाच्या जवळून सरकली नाही. ती तिथेच बसून राहिली. म्हणून राणी रुक्मिणीला खूप राग आला आणि कृष्ण राधाला काहीच बोललेले नाही. यावर रुक्मिणीला अजून राग आला. मग त्या चंदनवनात चालल्या गेल्या. कृष्णाने त्यांची खूप शोध घेतली. शोधत शोधत चंदनवनात आले. त्यांनी त्याची समजूत घातली की चल घरी, पण रुसलेली रुक्मिणी काही घरी जायला तयारच होईना. म्हणून असं म्हणतात की पांडुरंग हे श्रीकृष्ण आणि रुसलेली रुक्मिणी म्हणजे रखुमाबाई. ही रुसलेली ही रुसलेली आहे म्हणून विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नसून एका वेगळ्या मंदिरात आहे. पुढचे दोन कारण स्त्री स्वभावावर आधारित आहेत. जसा भक्त पांडुरंगाच्या दर्शनाकरता आतुर असतो, तसाच पांडुरंग सुद्धा आपल्या भक्ताला बघायला हापापलेला असतो. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तर भक्त आणि पांडुरंगाचं प्रेम वेगळ्या पातळीवरच असतं. भक्ताच्या गर्दीत पांडुरंगाला रखुमाईकडे बघायला वेळच भेटत नाही. म्हणून रखुमाई रुसते आणि वेगळ्या मंदिरात जाऊन बसते. एका अभंगामध्ये असं म्हटलं आहे की अंबीर बुक्क्याची तिला गर्दी सोसेना. तिसरं कारण, जसा भक्त चंद्रभागेत स्नान करून स्वच्छ कपडे घालून विठोबाच्या दर्शनाला जातो, तसंच आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग आणि रखुमाई विशेष परिधान घालतात, दागदागिने घालतात आणि आपल्या भक्ताची वाट पाहत असतात. पण पांडुरंग आपल्या भक्तांच्या गर्दीत आणि प्रेमात इतका गुंतून जातो की त्याचं लक्ष रखुमाईने घातलेल्या पैठणीकडे, दागदागिन्यांकडे जातच नाही. म्हणून रखुमाई रुसते आणि वेगवेगळ्या मंदिरात जाऊन बसते. मित्रांनो, हे तिन्ही कारण ग्रंथामध्ये, अभंगामध्ये आणि काव्यामध्ये दिलेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.